मित्र हो, आपल्या आयुष्यात अनेक उतार चढाव येतात. त्यांना आपण कसं तरी पार करत पुढे जात राहतो. पण काही वेळा खूप मोठं संकट आपल्यावर येतं आणि आपण सर्व संपले म्हणून हार मानतो. पण जर आपण त्या संकटाचा धीराने सामना केला असता तर कदाचित ती वेळही निघून गेली असती. तर मित्र हो, मी तुम्हाला एक छोटीशी कथा ऐकवतो. त्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि छान अशी कमेंटही करा. एका शहरात एक राजा राहत होता. एके दिवशी एका विद्वान संत राजाच्या नगरात पोहोचले. राजा साधूकडे गेला आणि त्याला आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. राजाने साधूची खूप सेवा केली. राजाच्या सेवेने साधू प्रसन्न झाले आणि निघताना त्यांनी राजाला एक ताईत दिला आणि राजाला सांगितले की जीवनातली संकटे संपत नाहीत आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर्व काही संपले आहे तर या ताईतमध्ये एका कागदावर एक मंत्र लिहिलेला आहे जो तुम्ही वाचला पाहिजे. पण त्याआधी हे ताईत उघडू नका. संतांनी दिलेले ताईत राजाने गळ्यात घातली आणि काही दिवसांनी शत्रूंनी राजाच्या नगरावर हल्ला केला. राजाच्या सैन्याच्या शत्रूंकडून पराभव झाला. राजा आपला जीव वाचवून जंगलात पळून लपला. त्याने गुहेत शत्रू सैनिकांच्या पावलांचा आवाज ऐकला. मग राजाला वाटले की आपण अडकलो आहोत आणि सर्व काही संपले आहे. हे सैनिक मला कैद करतील. तेव्हा राजाला साधूची ताईत आठवली. राजाने लगेच ताईत उघडले आणि तो कागद बाहेर काढला. त्यावर लिहिले होते, ही वेळही निघून जाईल. हे वाचून राजाला जरा हायसे वाटले. मग काही वेळाने सैनिकांच्या पावलांचा आवाजही थांबला. राजाने गुहेतून डोकावून पाहिले तर सैनिक तिथून खूप दूर गेलेले दिसले. मग राजा आपल्या राज्यात पोहोचला आणि त्याचा जीव वाचला. मित्रांनो, यातून शिकवण अशी आहे, चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस, ते कायमचे टिकत नाही. काळ हा बदलत राहतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. वाईट वेळ आली तर ही वेळही निघून जाईल असा विचार आपण करायला हवा आणि पुढे जात राहावे. मित्रांनो, कशी वाटली ही छोटीशी कथा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया एका पुन्हा नवीन दुसऱ्या कथेमध्ये.